श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आहे रामनवमी, त्यामुळे आमच्याकडे रामाचा फोटो नव्हता, काहीच नव्हतं, त्यामुळे श्रीकृष्णाच्या मूर्तीवरच आम्ही अभिषेक केला। पुरुष एवेदं सर्वयदभूतं यच्च भव्यः उत्तामृत त्वस्येषान्वायदनेनापि रोहति एतावानस्य महिमा तोचायाश पुरुषाः पादो अस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादोर्ध्वः उदेत् पुरुषाः पादो अस्य हा भवतु पुनः तत्वा विश्वगाः व्यक्रामत शासनान शनि अभि तस्माद् विराळ जायत विराजो अधिपुरुषाः स जात्वा अतिरिच्यत पश्चाद भूमिमतो पुरः यतपुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्त्वा अस्यास्या राज्यं ग्रीष्म इदमः शरदविहा काय वाजलं ग तम यज्ञमबर्हिषि प्रोक्षण पुरुषम जातमग्रताः तेन देवा अयजन्ता साध्य ऋषयशया तस्मात् ज्ञात सर्वभूतः संवृतम पुरुषदाज्यम पुषुन्ताशक्त्या वायव्या नारज्ञान ग्राम्याशये तस्मात् ज्ञात सर्वभूतः ऋषः सामानि जज्ञिर्या छन्दांस्या जज्ञिर्या तस्माद् जुस्तस्माद् जायत तस्मादश्वा अजायन्त एक्या चोभयादताः गावोः जज्ञिरे तस्मात् जाता अजावयः यत् पुरुषं व्यदधुहा कतिधा व्यकल्पयन् मुखमखिमस्य कौ बाहुका उर्वापादा उच्यते ब्रह्मणो अस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः उर्वात्तदस्य यदवेशः पदभ्याम शूद्र अजायत चन्द्रमा मानसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखादीन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्या आस्यादन्तरिक्षः शीर्णोऽद्योः समवर्तत पद्भ्यां भूमिदीक्षः श्रोत्रात् तथा लोका अकल्पयन् सप्तास्यासन परिधय सिंह सप्तः समिदः कृतः हात जोडे आता देवाय नाही अजून मग देवा यज्ञमतन्वाना अबन्धन पुरुषम पशुम यज्ञेन यज्ञमय जनता देवसानि धर्माणि प्रथमान्यासन देवनाथ महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः हात जोड परिशुद्धि अयो मतो देवा अवन्तुवानो यत्वा विष्णुर्विचक्रम्या पृथिव्या सप्त धामभिहा इदम विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदर्हे पदम समूढमस्य पांसुरे त्रीया पदा चक्रम्या विष्णुरूपा अदाभ्यः अत्वा धर्माणि धारयन् विष्णुः कर्माणि पश्यत यत्वा व्रतान्या पस्पशे इंद्रस्य युज्यः सुखा तद विष्णुः परमपदम सदा पश्यन्त्या सूर्याः दिवीव चक्षुरा विप्रासो विपन्यवो जागृवान् समिन्धते विष्णु यत् परमं पदम शान्तिमन्तः ओम देवस्य त्वां सवितुः प्रसवे अक्षिणोर्बाहुभ्यां पुष्पो हस्ताभ्यां अग्निस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रिये नाभींषि चाव्याबलाय यशसे नाद्याय ओम भूर्भुवः स्वः अमृताभिषेको अस्तु शान्ति पुष्टि स्तुष्टि शास्तु ओम शान्ति 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 ओम स्मृता ससमुते ससकालाक्षरभाव सहस्रनामकुशाशास्त्रे सहस्रकोटियोधाय नमः। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम पाणी काढते आता याच्यात आणि ते अशा प्रकारे आपला अभिषेक करून झालेला आहे आणि पाऊस यायचा काही पत्त्या नाहीये, पण नुसताच वारा सुटलेला आहे असा नुसता भर नुसताच वारा पाऊस यायचा तर पत्ताच नाही पावसाचा, ऍड्रेसच नाही पावसाचा। अभिषेक वगैरे सगळं झाल्यानंतर बाहेर सगळं फिरून आल्यानंतर मग जेवायला करायचं होतं, पण मम्मीला उपवास होता कारण नवमीचा तिने पकडलेला होता आणि भावाने बाहेर त्याला खायचं होतं, त्यामुळे मी एकटीच खाणार होते, त्यामुळे मग मला पालक सूप करायचं होतं, त्यासाठी पालक निवडली। आणि आज सकाळी बहिणीने माझ्या जाता जाता जॉबला पीठ मळून ठेवलं होतं, ते खूप सारं पातळ झालेलं होतं आणि एवढ्या पातळ पिठाच्या मला पोळ्या नाही येत करता, त्यामुळे ते मम्मी करत होती आणि खूपच पातळ झालं होतं, त्यामुळे मग मम्मीने
जशा येतात तशा केल्या त्या. माझ्या मम्मीला चपात्या करता येते, लग्नाला 30 वर्ष झाले ते. बघा 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 चपात्याच येते. आणि हे टोमॅटोचं सूप बनवण्यासाठी मी कुकरमध्ये पालक निवडून धुवून टाकली, त्यामध्ये एक कांदा चिरून टाकला, एक टोमॅटो घेतले मला जेवढे हवे तेवढे, आणि त्यानंतर मिरची पण टाकली आणि त्यामध्ये टाकलो मी नंतर 1 मोठा ग्लास पाणी आणि ते लावलं कुकरला. 2 ते 3 शिट्ट्या होऊन दिल्या. त्यानंतर मग ते असं झालं सगळं. त्यानंतर मग मी त्याला बारीक केलं सगळं मिक्सरमध्ये टाकून, आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक केल्यानंतर मग त्याला चाळणी असते आपली पुरणाची, त्यामध्ये ते चाळून घेतलं, व्यवस्थित गाळून घेतलं. आणि त्यानंतर थोडंसं त्यामध्ये तेल वगैरे, जिऱ्याची पूड वगैरे असं त्याचा तडका देऊन अशा पद्धतीने ते झालं. आणि थोडंसं काळं मीठ वगैरे पण त्यामध्ये टाकलेलं, ते छान लागत होतं. आणि हे चिकू आले 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 हे चिकू आले. किती भेटले तुला चिकू? काढून घ्यायचे ना. आणि हे सगळं असं भटकून बिटकून सगळीकडे झाल्यानंतर 3 दिवस झाले नुसतं ढग येते आणि पाऊस पडायचा काही पत्त्या नाहीये, काही नाहीये. खूप सारं बोर होऊन जातं असं वातावरण असल्यानंतर. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.